हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मीज लाईफ अँड स्वामी सेवामध्ये. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्यासाठी खूप सुंदर असा एक अनुभव घेऊन आली आहेत आणि आजचा अनुभव खरंच खूप सुंदर आहे. परिस्थिती कशीही असो, स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्यासोबत असतात आणि स्वामी आपल्याला सेवामध्ये आणतात. त्याच्या मागेही काही कारण असतं. तर ऐकूया आजच्या ताईचा अनुभव. ह्या ताई मुंबईला राहतात. त्या ताईचा अनुभव असा आहे, त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. मी सो पूजा. मी 2015 पासून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आली आणि माझ्या मैत्रिणी ज्या होत्या त्या स्वामी सेवा करत होत्या आणि त्यांच्या घरी खूप चांगलं वातावरण आणि पैशाचीही त्यांना कधीच कमी नव्हती आणि त्यांच्या घरामध्ये एक धार्मिक वातावरण होतं. ते मला खूप आवडायचं आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हळूहळू मलाही असं झालं की मी देखील स्वामी सेवा करावी. मग बऱ्याच वेळा आम्ही कुठे बाहेर जायचो तेव्हा आम्ही केंद्रामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या दर्शनाकरता आम्ही जात होतो. मग एके दिवशी आम्ही मठामध्ये गेलो. तिथे स्वामीचे बरेचसे फोटो, स्वामीचे ग्रंथ वगैरे होते. माझ्याजवळ आतापर्यंत स्वामींचा फोटो वगैरे नव्हता, तर मला तिथे स्वामींचा एक खूप सुंदर फोटो आवडला आणि मी तो घरी आणला आणि तेव्हापासून मी स्वामी महाराजांची सेवाही करू लागली. आम्ही एका कॉलनीमध्ये राहत होतो. छोटंसं घर होतं आमचं. मला 2 मुलं आहे आणि माझे मिस्टर, मी आणि माझे 2 मुलं असे आम्ही त्या घरामध्ये राहत होतो. खूप चांगलं चाललं होतं. पण अचानक आमच्यावरती संकट आलं. एके दिवशी दुपारच्या वेळी एक पोस्टमॅन काका घरी आले आणि त्यांनी एक इन्व्हॉल्क मला दिलं. ते मी खोलून पाहिलं. थोडीशी भीती मला वाटत होती, तरी मला असं वाटलं काय असेल, तर मी ते खोलून पाहिलं. तो सरकारी नोटीस होता आणि त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की ही जागा अनाधिकृत आहे आणि आम्हाला नोटीस आला होता की तुम्ही ही जागा खाली करा. मलाच नाही, त्या कॉलनीमध्ये जितके लोक राहत होते तितक्या सर्वांना ह्या नोटीस आला होता. सर्व खूप घाबरले आणि फक्त आम्हाला 1 महिन्याचा टाईम दिला होता. तर सर्वांनी मिळून केस केला आणि त्यांच्याकडून टाईम 6 महिन्याचा करून घेतला आणि आम्ही सर्वांनी त्यांच्यावरती केस केला. आणि जागा तर सरकारी होती, ती खाली करावी लागणारच होती, पण तरी एक मनात आशा होती की नाही, इतके वर्ष झाली इथे राहतोय आणि मग जर का इकडनं रूम खाली केला तर कुठे जायचं आणि परत व्यवसाय आपला एवढा चांगला नाही, नवऱ्याची नोकरी बंद होईल. टेन्शन आलं थोडंसं. 1 वर्ष असंच चालू राहिलं. आम्ही म्हणजे स्वामींना पण प्रार्थना करत होतो, माझी स्वामींची सेवा पण चालू होती. तरीही एके दिवशी असं घडून आलं 1 वर्षानंतर की जितके आम्ही सर्व तिथे राहत होतो त्यांना सर्वांना ती कॉलनी खाली करावी लागली. मी स्वामींनासुद्धा बोलली की महाराज, तुमची सेवा मी करते आणि तरी आमच्या आयुष्यामध्ये असं कसं झालं. आम्ही खूप घाबरलो कसं होईल म्हणून. आमचं गाव होतं. आता आमच्याकडे पर्यायच नव्हता. आम्हाला गावाला जावं लागलं. आम्ही आमच्या गावाला गेलो. डोक्यामध्ये खूप विचार येत होते की माझ्या मैत्रिणी स्वामी सेवा करता पण त्यांचं किती छान आहे आणि मी स्वामी सेवा करते तर माझ्यावरती संकट कसे. मी पण त्यांच्यासारखीच सेवा करते. ते जे मंत्रस्तोत्र बोलतात ते सुद्धा मी करते, पण माझ्यावरती असं का. थोडासा रागही आला, पण असं विचार केला जाऊ दे, आपलं नशीबच खराब, शेवटी आपण नशिबालाच दोष देतो. मग त्यानंतर आम्ही आमच्या गावाला गेले. तिथे आमची जमीन होती. मग डोक्यात एकच विचार आला की चला आपण आपली शेतीच करूया. पण जवळ जास्त पैसे नव्हते आणि शेती तरी कशी करणार. आणि आमचं घर पण नव्हतं तिथे. छोटंसं घर होतं, त्याला घर पण म्हटलं जाणार नाही, झोपडी असते ना तसं होतं. पुढे पावसाळ्याचे दिवस येणारे होते. डोक्यामध्ये खूप टेन्शन की पावसाळ्यामध्ये माझ्या मुलांना मी इथे कसं ठेवू, कारण खूप छोटासा रूम होता. तो रूम नाही म्हणजे झोपडी होती ती छोटीशी. मग असा विचार केला, पावसाळ्यामध्ये खूप पावसाच्या कारण घरामध्ये राहता येणार नाही, तर काय करावं. तेव्हा मग माझ्या गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होतं. ते मंगळसूत्र मी विकलं आणि ते जे पैसे आले त्या पैशामध्ये मी 8x10चा एक छोटासा रूम बांधून घेतला. आणि माझ्या मिस्टरांना पण तिथे काही काम नव्हतं. गावामध्ये असं काही काम नसतं. शेतीचं काम असलं तर एखाद्या वेळेस जावं लागतं किंवा शेतीचे कामं नसले तर घरीच राहायचं. तर खर्च कसा करायचा खूप टेन्शन येत होतं. तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले, आपण एक करूया का.
आपण वडापावचा स्टॉल लावूया का? मला त्यांचे म्हणणे पटले आणि मीही कपडे शिवत होती. तर जसं तसं माझे कपडे जे मी शिवत होती त्याच्यावरती जसं तसा घर खर्च कंजूसी करून थोडासा होत होता, कारण कपड्याची शिलाई गावाला इतकी जास्त नसते. जे सिटीमध्ये राहतं ना, एका ब्लाऊजचे 1000-2000, तसं गावाकडे नसते. तर मलाही असं वाटलं की चला तेवढीच मदत होईल आणि यांच्या हातामध्ये टेस्ट आहे जेवणाला. तर मी बोललं चला हां ठीक आहे आपण करूया. मग आम्ही छोटासा वडापावचा स्टॉल सुरू केला. त्याचं नाव आम्ही श्री स्वामी समर्थ असे दिले. आणि त्यानंतर 8-15 दिवसापर्यंत तर अशी अवस्था की तिथे कोणीच काहीच खायला आले नाही. तेही टेन्शन येत होतं. मग माझे मिस्टर हे थोडं टेन्शनमध्ये आले, पण जे वडापाव होते ते कोणीच घेत नव्हते. म्हणजे उरलेले वडापाव राहायचे ते आम्ही जे कुत्रे वगैरे राहायचे तिथे त्यांना खाऊ घालून देत होते. आणि असं म्हणतात की श्वान जे असतात त्यांच्यामध्ये दत्त महाराजांचं रूप असतं. माझे मिस्टर हे कधी स्वामी सेवा नाही करायचे, पण एके दिवशी त्यांच्या स्वप्नामध्ये दत्त महाराज श्री स्वामी समर्थ महाराज आले. आणि हे कदाचित ते 15 दिवसापर्यंत त्यांनी जे श्वानला जितके वडापाव राहायचे ना तितके सर्व त्यांना खाऊ घालत होते. तर त्याच्या कारण त्यांच्या स्वप्नात आले असतील आणि त्यानंतर त्यांचेही स्वामीची सेवा करण्याची त्यांनाही सवय लागली आणि तेही स्वामी सेवा करू लागले. असं बघता बघता एके दिवशी मी तिथे जवळ एक मठ होतं तिथे गेली आणि तिथे गेल्यावर ते एक दादा होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मी त्यांना ह्याविषयी केला की माझी परिस्थिती खूप खराब आहे, आम्ही तिथून लांबून आलो मुंबईवरनं, पण आम्हाला इथे काही व्यवसाय आमचा जमत नाही आहे आणि परिस्थिती खूप खराब आहे, लहान मुलं आहे, त्यांचा म्हणजे शिक्षणाचाही खर्च आम्हाला करता येत नाही आहे. तेव्हा ते दादा मला बोलले तुम्ही तारक मंत्र घ्या म्हणे, तारक मंत्र म्हणा तुम्ही रोज 6 महिन्यापर्यंत. आणि ते बोलले आपण जो जे जयकार करतात ना स्वामींचा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर ह्या जे जयकारची मी एक माळ रोज करायची. असे मी म्हणजे सलग 6 महिन्यापर्यंत मला ते करायचे होते आणि मी तो नियम चालू केला. मीही करत होती, माझे मिस्टरही तारक मंत्र आणि स्वामींचे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण आमचे सतत चालू राहायचे. 15 दिवसानंतर हळूहळू आमच्या व्यवसायामध्ये, म्हणजे व्यवसाय आमच्याकडचा तर व्यवसायच तो, भले छोटासा स्टॉल होता पण तो एका प्रकारे आमचा व्यवसायच होता. तर हळूहळू ते चालू झालं आणि चालायला लागलं चांगलं आणि लोकांना यांच्या हातचा टेस्ट आवडायला लागला. हळूहळू लोक तिथे यायला लागले आणि त्यानंतर तर झाले असे, हे स्वामींची लीला समजायची किंवा आमचे भाग्य हळूहळू चमकायला लागले असं समजायचं. आम्ही जिथे स्टॉल लावला होता तिथे जवळच एक कंपनी चालू झाली आणि ते कंपनीचे लोक पण इथे वडापाव खायला यायचे. तेव्हापासून आमचा विक्रा ह्या खूप चांगला व्हायला लागला वडापावचा आणि म्हणजे गल्ला चांगला व्हायला लागला. त्यानंतर पण थोडंसं टेन्शन असं आलं की माझे जे मिस्टर होते त्यांना मेजर अटॅकची शिकायत झाली. म्हणजे त्यांना खूप त्रास पडला तेव्हा आणि त्यांना डॉक्टरांनी सांगून दिलं होतं की यांना जास्त काम करता येणार नाही, यांना बेड रेस्ट करावा लागेल. तर मला तर खूप टेन्शन आलं. पण तेव्हा मी एक केलं की मी कपडे जे शिवत होते ते बंद करून टाकले आणि पूर्ण फोकस या वडापावच्या स्टॉलवरती केला आणि एखादा मुलगा माझ्यासोबत मी तिथे लावून घेतला. त्यानंतर जे ऑर्डर वगैरे यायचे तेही मी पुरवत होती. त्यानंतर स्वामीचे नामस्मरणही चालू होते आणि माझे जो मंत्र तारक मंत्र आणि जी सेवा होती ते पण माझी चालू होती. हळूहळू परिस्थिती खूप बदलायला लागली आणि माझे मिस्टरही थोडे व्यवस्थित, त्यांचीही तब्येत ठीक होत चालली. आणि त्यानंतर झाले असे की एके दिवशी मला असा विचार आला की आपण टिफिन सुविधा पण चालू करूया. मग त्यानंतर आम्ही टिफिन सुविधा चालू केली आणि ती खूप चांगली चालायला लागली, कारण जवळच कंपनी चालू झाली होती. ते लोक पण आमच्याकडून जेवण मागायचे, म्हणजे ते पण आम्हाला टिफिन मागत होते, ते पण ऑर्डर देत होते आम्हाला टिफिनचे. हळूहळू करता करता स्वामी समर्थ महाराजांनी आमची परिस्थिती इतकी चांगली केली की आम्ही जे 8x10,000 रूम बांधला होता तिथे आम्ही घर बांधण्याचा विचार केला आणि घर बांधायला सुरुवात केली. तर घडले असे, आम्ही विचार केला होता की छोटंसं घर तयार करू, पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आम्ही 50 लाखाचा बंगला तिथे बनवला. हे म्हणजे आमची पात्रता नव्हती, हे स्वामी समर्थ महाराजांनी केले होते. आणि मला तेव्हा विचार आला की जर मी तिथेच राहिली असती त्या कॉलनीमध्ये तर आमचं आयुष्य त्या कॉलनीमध्येच गेलं असतं. आणि आज स्वामी समर्थ महाराजांनी तिकडनं मला इथे आणली, तर आज माझं आयुष्य इतकं चमकलं की आज मी स्वतःच्या बंगल्यामध्ये 50 लाखाच्या बंगल्यात राहते. माझी स्वतःची 4 व्हीलर आहे, पैशाचीही मला कमी नाही, माझ्या मुलांचंही व्यवस्थित शिक्षण होतं आहे आणि माझी स्वामी सेवाही चालू आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस असं काही संकट आलं तर स्वामींना काही न बोलता, स्वामींना काही न म्हणता ते एकदम म्हणजे आनंदाने स्वीकार त्याचा करावा, कारण स्वामीच्या त्याच्यामध्ये लीला असता. तर असा माझा ह्या स्वामी अनुभव होता.
तुम्हाला कसा वाटला? आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत राहा. स्वामी समर्थ महाराजांविषयी लोकांना सांगत राहा. जसे जसे तुम्ही स्वामी नावाचा प्रचार करणार तसे तसे तुमच्या आयुष्यातले दुःख कमी होतील. तर ह्या माझा अनुभव. श्री स्वामी समर्थ. हे बघा, स्वामी समर्थ महाराजांचा किती मोठा अनुभव आहे. त्या ताई जर का तिथेच कॉलनीमध्ये राहिल्या असत्या, त्यांना नोटीस आला नसता आणि त्या गावी वापस आल्या नसत्या, तर आज त्यांचा एवढा मोठा बंगला बनला नसता. तर आपल्या आयुष्यात दुःख येताच, मान्य आहे, पण कधीच स्वामींचा हात, कधीच स्वामींचे चरण हे सोडू नये. स्वामींना नेहमी प्रार्थना करत राहायची की स्वामी समर्थ महाराज माझा हात कधीच सोडू नका, मला असंच तुमच्यासोबत ठेवा आणि माझ्याकडून जे जमेल तशी सेवा तुम्ही करून घ्या. आणि स्वामी समर्थ महाराज नक्की आपल्याला अनुभव देतात. आपल्या आयुष्याचे चढ उतार जेव्हा चालू असतात तेव्हा स्वामी आपल्या सोबतच असतात. फक्त ते पाहत असतात की आपण किती प्रामाणिकपणे स्वामी सेवा करतोय. आणि बघा, मेहनत कराल तरच फळ मिळणार. आज जर का ती ताई इथे आली असती आणि त्यांनी फक्त शेतीचे काम वगैरे किंवा असं काही केलं असतं, स्वामी सेवाही बंद करून दिली असती तर त्यांना काही अनुभव आले नसते. तर अशा प्रकारे तुम्हीही स्वामी सेवा करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक तर बनता आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता बेल आयकन प्रेस करत राहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते. तर झालेली छोटीशी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी स्वामी यांना प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.